सो गाईज, मी आले आहे सिटीमध्ये आणि विषय असं झाला आहे की मी सकाळी आले होते मेकअपनी केक डेकोरेशनचं सामान वगैरे सगळं घेतलं मी आणि आधी डीमार्ट वगैरे सगळं फिरलो आणि आता बर्थडेसाठी बर्थडे. हाय श्रावणी. मग कधी आहे? तिचा बर्थडे आता. माझा बर्थडे आता होऊन गेला. सांग ना. विषय असं झाला आहे गाईज की आम्ही आलो आहे सिटीमध्ये. आमचा काहीच प्लॅन नव्हता गणपतीसाठी आम्ही थांबेल वगैरे, पण अचानक आम्ही थांबतोय आणि जे बर्थडेचं डेकोरेशन क्रीम वगैरे होती ती मेल्ट होत होती. आणखी 4-5 तासात तर ती पूर्ण मेल्ट झाली असती. सो आम्ही ती ठेवायला आलो आहे आमच्या फ्रेंडकडे, श्रावणीकडे. ती ठेवली आता आणि आता जातोय गणपती बघायला. सो तुम्हाला पण दाखवते मी कुठले गणपती, काय हिला जास्त माहिती सांग रे. बघत तुम्हाला कळेलच बघितल्यावर. ओके. सो आम्ही अशा अवतारात आम्ही जरा असंच शॉपिंग वगैरे करायला आलो होतो बर्थडेची, बट अचानक प्लॅन झाला. सो अचानक व्लॉग सुरू केला आहे मी. तर आज आहे हरतालिकेचा उपवास आणि रात्री आपल्याला जायला खूप जास्त लेट होणार आहे, म्हणून थोडंसं खाऊन घेऊयात. तर उद्या आपल्या सगळ्यांच्या घरी येणार आहे बाप्पा आणि सगळ्यांची खूप छान जोराशोरात तयारी चालू आहे. तर गाईज, हा सेटअप आहे शिवस्वराज्य प्रतिष्ठानचा आणि गाईज हा आहे नारळी बागचा महाकाल. आणि गाईज, आपण आता बघायला जाणार आहे दिवाण देवडीचा राजा म्हणजे पावन गणपतीचे आगमन. आपण आलोय पावन गणेश मंडळ यांचा गणपती बघायला. सो दादा, नंदू आणि मी. आता हे जे कर्टन आहे ते उचलून बाप्पांच्या मूर्तीवरती ठेवायचे, जेणेकरून नंतर ते रिव्हील होईल आणि मग रात्री आपल्याला ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचे आपल्याला दर्शन होईल. हे बघा गाईज, कर्टनच्या मधून तुम्हाला बाप्पांचे डोळे दिसताय का? वाव, किती छान दिसताय. आधी काहीच गर्दी नव्हती, आता हळूहळू खूप जास्त गर्दी वाढतीये आणि रात्रीपर्यंत तर उभं राहायला सुद्धा जागा नसणार, इतकी गर्दी असेल. तर गाईज, बाप्पांचं आगमन इथे झालं आहे आणि आणखी प्रोग्राम चालूच आहे, पण आता खूप जास्त लेट झालं आहे म्हणून आम्ही जातो आहे आता घरी.
सो गाईज मी आली आहे आता श्रावणीच्या घरी. आपण जी दुपारी क्रीम ठेवली होती केकची ती घेण्यासाठी, आणि नंतर आम्ही ती क्रीम घेऊन थोडंसं समोर गेलोच तर दिसला आम्हाला हे फुल फिल्मी सीन चालू होता. फुल ट्रॅफिक जॅम झालं होतं. दोन्ही पण पर्सन कार मागे घ्यायला रेडी नव्हते. काय लोक